हॅलो बहिणींनो, आज आपण बनवणार आहे कोरियन क्रीम। त्यासाठी मी बदाम आणि तांदूळ रात्री भिजत घातलेले आहेत आणि असे भिजत घालायचे आणि ह्यातल्या अर्ध्याचं मी अशी मिक्सर मध्ये एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली। तर आपण आज कोरियन क्रीम बनवणार आहे। त्यासाठी आता थिकनेस साठी आपल्याला ह्यात क्रीमची थिकनेस येण्यासाठी ॲलोवेरा टाकायचं आहे। शक्यतर ॲलोवेरा बाहेरचाच टाका, त्याच्यामुळे त्याचं थिकनेस खूप क्रीमची चांगली येते, स्मूथ होते क्रीम। आणि ही क्रीम इतकी भारी आहे, इतकी भारी की बाजारातल्या क्रीमला म्हणजे बाजारातल्या क्रीमने तरी साइड इफेक्ट होतात, त्यात केमिकल्स वगैरे असतात, पण ह्या क्रीमने त्वचा खूप मस्त होते। तर आपण टाकणार आहे थोडंसं ग्लिसरीन, अर्धा चमचा ग्लिसरीन टाकलं मी, आणि विटॅमिन ई चं एक कॅप्सूल टाकणार आहे। ही क्रीम करून बघा। बदाम आणि तांदूळ रात्री भिजत घालायचे आणि ही शक्यतो ही क्रीम 20 दिवस टिकते। 20 दिवसानंतर परत दुसरी बनवू शकता आपण, फ्रीज मध्ये ठेवायचं 20 दिवसानंतर। पण हिच्यानं 7-8 दिवसातच आपल्या चेहऱ्यावरचे डाग, पिगमेंटचे डाग, परत ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, परत हे टॅनिंग पूर्ण क्लीन होतं। तुम्ही एक वेळ ट्राय करून बघा, खूप छान क्रीम तयार होते। आता आपण टाकणार आहोत थोडासा मध, संपत आला, थोडासा मध टाकूया आणि खूप चांगली फेटायची। तर फेटायला वेळ लागेल, पण एकदम थिक क्रीम तयार होते। आणि मग कंटेनर मध्ये भरून ठेवायची 4-5 दिवस, ही एवढी 4-5 दिवस तर जाईल। आपण हिच्या 7-8 दिवसातच तुम्ही असा फरक चेहऱ्यामध्ये बघताल। माझ्या चेहऱ्यावरती तर मला खूप जाणवते की बाजारातली 10,000ची क्रीमला पण ऐकणार नाही की कोरियन क्रीम आहे, इतकी भारी क्रीम तयार होते। तर बहिणींनो, ट्राय करून बघा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।